नमस्कार. मी डॉक्टर आनंद कुलकर्णी. आज आपण किडनीचं पथ्य किंवा किडनीच्या रोगांमध्ये म्हणजे डायलिसिस वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आपल्याला जे पथ्य पाळायचं आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे आपण पथ्य जे पाळायला पाहिजे ते मिठाचं पथ्य आहे. मीठ कमी खाणं, कमी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं पथ्य आपल्याला किडनीच्या विकारांमध्ये पाळायला लागतं. खारट ज्या गोष्टी आहेत, पापड, लोणचं अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी घ्यायच्या आपण आहारामध्ये. त्यानंतर हिंग आहे, मोहरी किंवा ज्याला आपण सरसो म्हणतो, याचंही प्रमाण आपण आहारातनं कमी करायचं आहे. दही, पनीर किंवा चीज आहे, आईस्क्रीम आहे, ते पदार्थ आपण बंद करायला पाहिजे. ड्रायफ्रुट्समध्ये काजू, बदाम हे टाळलेले बरे. शेंगदाणे, मग मटार झाली, हेही आपण बंद ठेवायला पाहिजे. नारळ पाण्याचाही वापर आपण कमी ठेवायचा किंवा बंद केलेलं जास्ती चांगला. वेगवेगळ्या सोडा स्वरूपातले जे पेय असतात ती बंद ठेवायची आहेत. आंबट अशी सरबतं आपण आहारातून वर्ज्य करायची आहेत, त्यांना बंद ठेवायचे, त्यांचा वापर कमी करायचा आहे. तंबाखू, दारू इत्यादी व्यसनं आणि बाकी छोटी छोटी जी सुपारी वगैरे जी व्यसनं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला सतत त्या गोष्टींचं सेवन करायला लागतं, अशी व्यसनं आपण टाळायला पाहिजे. त्यानंतर मांसाहारही आपल्याला त्रास देतो, म्हणजे मांस, मच्छी, मासे अतिप्रमाणात खाणं. त्याच्याऐवजी त्यातून जे येणारं प्रोटीन आपल्याला जर टाळता आलं, बंद करता आलं तर ते जास्ती चांगलं. सात्विक आणि साधा आहार घ्यायचा आहे, पचनाला हलका. मोशन आपली जी संडास आहे किंवा युरिन पास करण्याचं टाळणं किंवा ते अडवून ठेवणं असे प्रकार आपल्याला किडनीला त्रास द्यायला मदत करतात, तर तेही टाळायचं आहे. जास्ती प्रमाणात खाणं किंवा आत्ताच खाल्लंय खाण्यावर खाणं करणं, म्हणजे अपचन होईल अशा पद्धतीने खात राहणं, भरपूर खाणं. आत्ताच खाल्लंय तरी पण अजून काही आलंय समोर आवडीचं तर परत ते खाणं, अशा पद्धतीचं टाळायला पाहिजे. दिवसा झोपणं टाळायचं आहे, म्हणजे दिवसा झोपल्याने जी मंदता येते किंवा शरीरामध्ये कफाची वाढ होते ती टाळायला आपल्याला मदत होते. रात्री जागरण नाही करायचे, त्याच्याने पित्ताची, वाताची वाढ होते. अशी जी पथ्य आहेत ती आपल्याला पाळायला पाहिजेत. त्याबरोबरीनेच आणखीन मदत म्हणून आपल्याला आयुर्वेदातील पंचकर्मही छान मदत करतात. त्याच्यातलं बस्ती हे फार छान आपल्याला उपयोगी पडतं. बस्ती हा सगळ्या शरीरातलं डिटॉक्सिफिकेशन करून किडनीला ताकद देणं किंवा किडनीला फिल्टर करण्यासाठी म्हणून मदत देण्यासाठी फार छान उपयोगी पडतं. त्यानंतर स्नेहन आहे, स्वेदन आहे, आयुर्वेदातले जे पंचकर्मातले भाग आहेत. जसं घाम काढणं, त्या पद्धतीनेही किडनीला रिलॅक्स व्हायला मदत मिळते. नंतर पथ्यामध्ये आणखीन पाण्याचं पथ्य फार महत्त्वाचं असतं. जेवढं कमी पाणी पिणार किंवा साधा नियम आपण जर लक्षात घेतला तर जेवढी तहान लागते किंवा आणखीनही आपल्याला मोजायचं झालं तर जेवढी युरिन होते तेवढाच पाणी साठा पोटात गेला पाहिजे, तेवढंच पाणी प्यायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त पाणी पिणं टाळायचं आहे. तो लोड किडनीवरचा आपल्याला कमी करता येतो. आणखीन त्याच्यात आपल्याला जर मदत करायची झाली तर चिमूटभर सुंठ टाकून पाणी उकळून ते पाणी आपण प्यायला वापरायचं आहे दिवसभरासाठी, आपण आपलं प्रमाण ठरवून. त्यानंतर फळांमध्ये जर बघितलं तर सफरचंद किंवा पेरू आहे, बोरं आहेत, यांचा वापर आपल्याला करता येतो. पपईचाही पोट साफ होण्यासाठी छान किडनीच्या रोगांमध्ये मदत होते. भाज्यांमध्ये शक्यतो फळभाज्या घ्यायच्या आहेत, म्हणजे पडवळ किंवा दुधी, कोहळा, घोसाळे अशा पदार्थाने आपल्याला फळांच्या भाज्या वापरता येतात. तांदूळ हा जो आपण आहे तो जुना शक्यतो वापरायचा आहे. त्याच्यामध्ये साधारण 1 वर्ष जुना तांदूळ आहे तो जर आपण वापरला तर पचनासही हलका पडतो आणि किडनीच्या रोगांमध्ये त्याची मदत होते. त्यानंतर मूग डाळीचं सूप किंवा कुळीथ किंवा आपण त्याला हुलगे असं जे म्हणतो त्याचं सूप करून घेतल्याने आपल्याला थोडासा फायदा बघायला मिळतो. खजूर, मनुके हे फार छान पित्तही कमी ठेवतात, पोटही साफ ठेवतात. आवळ्याचं सेवनही याच्यामध्ये खूप छान मदत करतात. जव म्हणून एक धान्य असतं, त्याची पेज आपल्याला ह्याच्यामध्ये घेता येते. तांदळाच्या पिठाचं घावन जे आपण
डोसा टाईपमध्ये बनवतो त्याचाही आपल्याला आहारामध्ये वापर करता येतो. नंतर धणे आणि जिरे ह्याचं अवश्य आपल्या आहारामध्ये समावेश ठेवायचा आहे. धणे हे कोथिंबिरीच्या स्वरूपात किंवा ओले धणे किंवा सुके धणे कसंही आपण जर वापरले तरी त्याचा नक्की फायदा होतो. रोजच्या आहारात ह्याचा नक्की वापर करायचा आहे ज्या किडनीच्या रोगांमध्ये. त्यानंतर बडीशेप पचनासाठी आपण जे ओवा हे पदार्थ वापरतो. त्यानंतर वेलची हा जो एक त्यातला घटक आहे तोही रोज एक वेलची अशा पद्धतीने जर आपण सेवन केली तर आपल्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला नक्की मदत मिळते. वर जी आपण कारणं बघितली ती कारणं टाळायची आणि ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आत्ता आपण बघितल्या त्या जर आपण पाळल्या तर किडनीला त्रास होणे आणि किडनीचा विकार वाढणे हे होत नाही. उलट ते कमी होत होत त्यांना त्या पेशंट्सना नक्की मदत होते. धन्यवाद.